नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर इकडं बघा सूर्य निघतोय आणि आमच्या दोघीची चालू आहे चहा घेणं। आत्ताच घर वगैरे आवरले आम्ही, समूला टाकलं झोक्यामध्ये आणि इकडं चालू आहे आईची चहा घेणं। चहा घ्यायला तर या सगळ्या जणी चहा घ्यायला। सोनू झोपलेला आहे बघा ताई, त्याला लागलेल्या सुट्ट्या, तो काही आता उठत नाही, तर तो पण आमच्या सोबतच असतो। तर आत्ताच माझी समू उठली बघा ताई, माझ्या मांडीवर दिसत असन तुम्हाला। आणि माझ्या पिल्लूचे अशी डोळे चिपडले। काल रात्रीच तिच्या पप्पांनी मी तिला दवाखान्यातून आणलं, पण काही बरं वाटत नाहीये। अजून काय आहेच ते, त्याच्यावर काही विलाज असेल तर नक्की सांगा। काय बेटा, काय बेटा, का बेटा समू, भाऊ झाला तुला भाऊ? तो आपण गरम पाण्याने पुसून घेऊ, ठीक आहे। तर इकडे छान असं गरम पाणी करून घेतलं आणि त्याला आता नरम सुती कपड्याने पुसून घेते मी डोळे। आणि आज सकाळीच आपल्याकडे ह्या आई आल्या होत्या मोठ्या देवीची परडी वगैरे घेऊन। तर मी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, देवीला पण हळदी कुंकू लावलं। आणि मागच्या वेळेस जेव्हा त्या आपल्याकडे आल्या होत्या दुसऱ्या आई, तर तेव्हा ओटी भरायची होती, पण तेव्हा काही ओटी भरायला जमलं नाही। म्हटलं पुढच्या वेळेस आले की मी ओटी भरल। तर ह्या वेळेस मी देवीची ओटी भरली बघा, छान अशी साडी वगैरे देऊन। तर त्या म्हणे की तुझे सगळे स्वप्न पूर्ण होतील आणि तुझ्या सगळ्या मुलांना माझ्याकडून आशीर्वाद। तर खरंच खूप छान वाटलं त्यांचे शब्द ऐकून। तर अशी साडी वगैरे दिली बघा मी ताई, तुम्हाला आवडली का सांगा कमेंट करून। मस्त साडी होती। त्यांना म्हटलं की वापरा माझी साडी, कसं आहे गरिबाच्या घरातली, पण आई त्यांनी जर वापरली तर आईने वापरल्यासारखी, म्हणजे देवीने वापरल्यासारखी आहे। तर त्यामुळे नक्की तुझ्या घरची मी साडी वापरन। तर त्यांनी छान असा आशीर्वाद वगैरे दिला, त्यांच्या संग गप्पा वगैरे मारल्या। आणि सीता बघा समूला सांभाळत होती। तर समू माझ्याकडं सारखी बघत होती, यांच्या दोघीचं काय चालू आहे काय चालू आहे, तिला काही कळत नव्हतं। पण चालू होतं तिचं की ही परडी ओढू का ते देवीचं फोटो ओढू, बिलकुल ऐकत नव्हती बघा। तर तिला मांडीवर वगैरे घेतलं आणि नंतर आईच्या सगळ्या गोष्टी ऐकून। तर आता वाजले बघा ताई 3 आणि मी आणि सोनूनी काय ठरवलं की आज सोनू माझ्या सोबत आहे। तर तो म्हणे मम्मी आता आईनं आंबे आणलेले, तर आपण ना छान असं समूचं आंब्याचं डेकोरेशन करू आणि छान तिचे फोटो काढू। तर आहे बघा मम्मीने आणलेले हे आंबे, तर जे आम्ही खाऊन खाऊन एवढे उरलेले आहे। आणि इकडं बघा हा छान पांढरा कपडा घेतला आणि हा केशरी कपडा घेतला। तर समोर व्हिडिओ बघत राहा आम्ही कुठून सामान आणतो आणि कसं डेकोरेशन करतो। तर मी आता चाललो शेतामध्ये। तर मी शेतामध्ये आता शेतामधून काय काय सामान आणतो ते बघा तुम्ही पुढे समोर व्हिडिओमध्ये। तर जा लवकर आणि लवकर आहे, मी समूल बघते। मी आता आलेलो आहे शेतामध्ये आणि इथं बघा हे कांडी गवताची झाड आहे। तर मी येते येते कांडी गवत तोडणार आहे, काऊन की आपल्याला ते समूचं डेकोरेशन करायचं आहे ना, त्याच्याकरता खालून असं गवताची डिझाईन करण्याकरता हे कांडी गवत मी थोडं थोडं कट करून खाली लावणार आहे। तर समोर बघत राहा व्हिडिओ की आम्ही कसं लावतो कांडी गवत। तर मी समूच्या डेकोरेशनसाठी 2-3 आंब्याचे डबे तोडून घेतले आणि आता मी चाललो घरी। तर हे बघा आता वाजले दुपारचे 3 आणि खूप ऊन पडलेलं आहे बघा। इतकं ऊन आहे की मी फक्त 5-10 मिनिटांमध्येच मला इतका घाम आलेला आहे आणि आता मला 1-2 मिनिटं पण मी तो उभं राहू नाही शकत। तर मी आता पटपट पटपट जातो घरी आणि आम्ही तुम्हाला तसं सांगितलं होतं आपल्याला कांडी गवत पण घ्यायचं आहे, ते गवत घेऊन मी घरी जातो। तर समूच्या डेकोरेशनसाठी काय काय सामान घेतलेलं आहे हे बघा, इकडे कांडी गवत आणलेले आपण आणि हा छान आंब्याचा मोहर आणलेला आहे बघा, किती छोटे छोटे आंबे दिसत आहेत। त्याला दाखव जवळून सोनू, मी शेतामध्ये पण दाखवले होते पण सगळ्या चालला आलेले म्हणून मी ज्याला कमीत कमी आहे तेच तोडून आणलं। आपल्याला त्याचा पाला लागत होता त्याच्यामुळे थोडंसं झालं आपलं नुकसान, तर जाऊ द्या समूपेक्षा काही जास्त नाही आहे की नाही। तर इकडे खाली दाखव काय काय घेतलेले आपण। तर इकडे बघा बॅनर आहे पांढऱ्या कलरचं, इकडं आंबे आणि समूला जो ड्रेस घालणार आहे मी ओढणीचा तो हा ड्रेस आहे आणि इकडे बघा तिचं मेकअपचं सामान आहे। तर चला आपण तयारी करू आता पटपट पटपट। तर साईडला आपण सगळे अगोदर टाकून घेऊ आणि सगळ्यात अगोदर आपण करणार आहे खाली बॅनरची तयारी, म्हणजे बॅनर टाकून घेऊ, त्याच्यानंतर त्याच्यावर छान छान असं डेकोरेशन करू। तर माझी खूप इच्छा होती खूप दिवसाची, पण म्हटलं जाऊ द्या मम्मीने आंबे आणलेले, आपले आंबे केव्हा येतील केव्हा नाही, परत करू म्हटलं। तर आज तिचं डेकोरेशन करूनच टाकू। तर छान असं पांढऱ्या कलरचं मस्त छान आतून घेते, याच्यावर डेकोरेशन करणार आहे आणि समूसाठी स्पेशल आंब्याचं फुलवल्या मस्त आणि तिला झोपायला वेगळं करू आपण। इकडं
तर असं छानपैकी आम्ही गवत वगैरे लावून घेतलं बघा खाली, कांडी गवत, आणि 2 आंब्याचे झाड बनवलेले आहे. तर हे बघा, हे एक आंब्याचं झाड आहे आणि हे एक आंब्याचं झाड आहे. तर छान समोशीमध्ये टाकणार आहे आपण. तर इकडं चालू आहे बघा समूचं डेकोरेशन. तर अर्ध्यामध्ये आलो आम्ही आता, अर्धं काम आमचं झालंय. आता फक्त झोका बांधायचा राहिलेला आहे, त्याच्यानंतर लगेच तिचे फोटो वगैरे काढणार आहे आपण. तर दाखवतो समोर. आणि तिकडं बघा कसा झोका चालू आहे खेळणं. बघा कसा झोका खेळती टिपवा संग, टिपवावर बसून. आणि सगळ्या घरात बघत राहते बघा समू. ए समू, समू आवडतो बेटा तुला झोका? झोका आवडतं? आवडतं शबा? आवडतं? ओ. तर तिच्या दादासोबत तिचं चालू आहे इकडे खेळणं, आणि मी करते आता तिची बाकीची तयारी. तर इकडं बघा आपली समूली तयार झालेली आहे आणि तिच्या दादासोबत तिचं चालू आहे खेळणं. तर तिला छान असा ड्रेस घालायचा होता बघा आम्हाला दुसरा, आणि तो टोचन म्हणून की आम्ही घातला नाही. आणि तिला दागिने पण छान छान घालायचे होते, काहीच नाही घातलं, फक्त हा सुंदर असा फ्रॉक घातला. आंबा नाही खाऊ, आंबा नाही खाऊ. आणि इकडं बघा दादासोबत बसलेली ती, आणि असं छान असं आपलं डेकोरेशन झालेलं आहे आंब्याचं, हे बघू शकता. तर असं सोनूने तिची छान रील वगैरे काढून घेतली बघा, मस्त फोटो काढले, रील काढली. तर असं छान तिचं डेकोरेशन झालं. तुम्हाला आवडलं का सांगा. खूप परेशान केलं फोटो काढायला, पण छोटे मोठे थोडेफार तिचे असे सोनूना फोटो काढून घेतले बघा. तर असा 1 2 3 स्टार्ट. तर असा साधा सिंपल समूचा माझ्या फोटोशूट तुम्हाला कसा वाटला ताई कमेंट करून सांगा. आणि माझी समू किती छान पसारावर तिथे पण बघा, दाखव सोनू आपल्या समूने किती छान डेकोरेशन आवडून ठेवलेलं आहे. तर हे बघा, हिने पूर्ण पांगून टाकलं. एक झाड कोणत्या कोपऱ्यात, ते एक झाड कोणत्या कोपऱ्यात बघा. पहिले काही माहिती का की तिला म्हणजे मांजरीवाणी आणली की मस्त गुपचाप बसून राहते ती. आणि छान फोटोशूट करायचो आम्ही तिचं. पण आता ही ताकदल्या अंगात आली, इकडं जाती की तिकडं जाती, पाती उचललं बा. नाही बेटा तसं नाही करते, बघ ते बघ आजचं सांग छान वाटतोय का मला माझा ड्रेस. ए पिलो बोल ना. तर अशी दिसते बघा माझी चिमुकली ताई. तिकडं 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 तिकडं. तर तिचा फोटोशूट तुम्हाला आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग इथंच संपवते, कारण की छोटासाच होता. धन्यवाद, बाय बाय म्हण. बाय म्हणली बरं का. तर चला, धन्यवाद, बाय.